तर भावांनो, आज आपल्या शेतामध्ये चाललं होतं ना बा रोटावेटर करणं आणि इकडं आपल्या लाईनला काय झालं तर ब्लॉक शेवटपर्यंत पहा सगळं सांगतो. तर जय श्रीराम भावांनो, तर मी तुमचा सर्वांचा लाडका विनय. तर रोजच्या प्रमाणे आपण चाललो होतो शेतामध्ये, लाईन आलेली होती त्यामुळे आपल्याला मोटर चालू करायची होती. लोकांची स्प्रिंकलर चालू झाले ना आपले चालूच नव्हते झाले, त्यामुळे आपण आपली धनु काढून थेट शेतामध्ये येऊन पोहोचलो. शेतामध्ये आलो तर पहिले पहिले आपल्या हळदीमध्ये आलो. हळदीच्या मधामध्ये आपलं बोर गेलं आणि त्या बोरची मोटर आपल्याला चालू करावं लागते. मग काय बोर पैसे येऊन मोटर चालू करून टाकली. इकडे आपल्या वरात रोटावेटर करण्यासाठी ट्रॅक्टर आलेलं होतं. इकडे रोटावेटर चालू होतं आणि इकडे आपली मोटर चालू केली. मग काय इकडे तर रोटावेटर चांगली बारीक माती करणं चालू होती शेतामधली. मग काय हळदीच्या शेतामधून वर आलो आणि इकडे धनो काढींवरच्या शेतामध्ये आलो. स्प्रिंकलर चालू झाले का नाही पाण्यासाठी, तर स्प्रिंकलर तर आपली सुरळीतपणे चालू झाली. ते पाणी पण चांगले फेकत होते राव. स्प्रिंकलर पाहिले डायरेक्ट खालच्या शेतामध्ये आलो होतं. लाईन काहीतरी गडबड केली तिथं फ्यूज काढीन फ्यूजले तार लावला आणि डबल फ्यूज लावून दिले. तर मोटर आपली सुरळीतपणे चालू झाली. इकडे आयचं आणि त्याचं निंदन चालू होतं. तर आपल्याला पुंजाने टाकायचे होते. मग आजचं काम सर्व घाईमध्ये चालू होतं. तर आपल्याला एक त्या घाईवर मन आठवली, अति घाई संकटात नाही. जास्त घाई करत जाऊ नका, नाही माझ्यासारखे एखाद्या दिवशी संकटात पडसाल. काय कट्ट घेतलं आणि लगेच लागलो आपण आपली पुंजे टाकायले. आपलं काम तर आपण केलं आणि लगेच आयचं त्याचं निंदन झालं की लगेच संध्याकाळ झाली. तिथं आईले त्याला गाडीवर बसवलं आणि निघालो घराकडे. रामकृष्ण हरी. आम्ही जातो आमच्या घरी. लाईक आणि फॉलो करून घ्या अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी. भेटून नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.